अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. अमावस्येनिमित्त शनिदिंडीचे राक्षस भवनकडे झाले प्रस्थान. नादरपूर येथे जंगी स्वागत करण्यात आले. सुखदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भक्तांचा सहभाग. कन्नड ग्रामीण तालुक्यातील चिंचोली लिंबाजी जवळील वाकीशेंद्रा चौफुली येथील शनी आश्रमातून आषाढ दर्श अमावस्येनिमित्त शनी भक्त महामंडलेश्वर सुखदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शनिदिंडीचे भक्तिभावाने राक्षसी भवनकडे प्रस्थान झाले. सोमवारी सकाळी 8 वाजता शनी मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर वाकी गावचे ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अभिषेक व पूजन करून जय शनेश्वरच्या गजरात दिंडी मार्गस्थ झाली. या दिंडीत सुमारे 100 ते 150 भाविक पायी राक्षस भवनपर्यंत जाणार असून यंदाचे हे दिंडीचे 15वे वर्ष आहे. शनेश्वर देवस्थान देवपूर वाकी येथून प्रस्थान. येथून भाविकांना प्रभेच्छा दिल्या. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून दिंडी सोहळ्याचे स्वागत. नादरपूर येथील ग्रामस्थांनी सकाळच्या महाप्रसादाची व्यवस्था केली. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच मंगळवारी नादरपूर येथील ग्रामस्थांच्या वतीने शनिभक्त सुखदेव महाराज, बळीराम महाराज यांचे विविध ठिकाणी दिंडीचे औक्षण व स्वागत करण्यात आले. आज दिंडी जांभडी मार्गे मोहडी येथून मुक्कामी निधोना राहणार आहे. 11 दिवसांच्या पायी प्रवासानंतर दिंडी राक्षसी भवन येथे पोहोचणार असून तेथे काल्याचे कीर्तन व सांगता होणार असल्याची माहिती देवस्थानचे व्यवस्थापक सचिन गव्हाणे व अंकुश महाराज यांनी दिली. दिंडीतील भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकरसह आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली. यावेळी नादरपूर येथील गणेश बाबा निकम, कारभारी निकम, रावसाहेब निकम, सुनील निकम, लक्ष्मण निकम, त्रिंबक काथार, कडुबा जाधव, मंत्री संदीप निकम, दीपक निकम, अंकुश निकम, राजू निकम, सोमीनाथ निकम, उत्तम निकम, विकास निकम, धनराज सोनवणे, गावकरी, नादरपूर येथील शनिभक्त परिवार उपस्थित होते.